श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री महालक्ष्मी नमः। भरभराट सुसंपन्नता सर्वांना प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। आपली भरभराट व्हावी असे पण सर्वजणांना वाटते। तर या वर्षात आपली भरभराट कशी होईल, लक्ष्मीची कृपा आपल्यावर कशी प्राप्त होईल, लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये 11 प्रभावी उपाय हे सांगणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। लक्ष्मीची कृपा कोणावर होते, लक्ष्मी कोणावर रागवते हे आपण या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत। धनाचे महत्त्व हे महाभारतात भीष्माने युधिष्ठिरला सांगितले आहे। हे धर्मराज, मी तुला 6 गोष्टी सांगतो ज्या तुझ्याकडे असल्याच पाहिजे, तरच तू या जीवनात सुखी आहे असं समज। तर पहिलं सुख कोण म्हणतं, हे पितामह धर्मराजाला सांगतात की पहिलं सुख म्हणजे धनाचा पुरवठा चालू राहणे, हे जीवनातलं पहिलं सुख आहे। दुसरं सुख म्हणजे शरीर निरोगी असणं। माणूस जर निरोगी असेल तर त्यापेक्षा दुसरी संपत्ती कुठलीही नाही। तिसरं सुख म्हणजे प्रिय पत्नी असणं। आपली पत्नी ही आपल्याला प्रिय पाहिजे, तिने आपल्याशी सौम्य भाषेत आपल्याला ती बोलणारी असावी, हे चौथं सुख आहे। 5वं सुख म्हणजे आपली मुलं बाळं आपल्या आज्ञेत असणे। आणि 6वं सुख म्हणजे आपण घेतलेल्या शिक्षणातून आपण अर्थप्राप्ती करून घेणं, हे 6 सुख आहेत असं पितामहांनी धर्मराजाला सांगितले आहे की ही 6 सुख जर तुझ्या जीवनात असेल तर तुझ्या जीवनात नक्कीच धनप्राप्ती ही होऊ शकते। धनप्राप्ती ही कष्टाने होते का? नाही ना, कष्ट तर लागतातच, परंतु असं जर असतं ना तर प्रत्येकजण हे सुखी झालं असतं। आजकालच्या जमान्यात प्रत्येकजण कष्ट करतो, परंतु तो सुखी आहे का? नाही ना। त्याच्याकडे लक्ष्मी आहे का? नाही ना। आलेली लक्ष्मी निघून जाते असं असतं। परंतु जर कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची, दैवाची आणि आपल्या अनुकूलतेची जर साथ मिळाली तर आपण धनवानही होऊ शकतो। आता ही अनुकूलता कशी प्राप्त करायची, त्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत का? हो आहेत, तेच उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिला उपाय म्हणजे दर शुक्रवारी आपल्याला सायंकाळी सूर्य उगवण्या अगोदर आपल्याला माता लक्ष्मीचं आपल्याला इथं पूजन करायचं आहे। सुवर्णामध्ये लक्ष्मी वसते हे आपल्याला माहीत आहे ना, म्हणून आपल्याला दर शुक्रवारी सायंकाळी आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे। इथं आपल्याला 24 कॅरेट सोनं वापरायचं आहे। मग त्यात तुम्ही मणी असो, बिस्किट असो, अंगठी असो किंवा इतर कुठली सोन्याची वस्तू असेल तर तुम्ही घेऊ शकता। आपल्याला त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। शुक्रवार हा आई भगवतीचा दिवस असतोच, तसेच माता लक्ष्मीचा पण दिवस म्हणून शुक्रवारकडे पाहिलं जातं। सोन्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, म्हणून आपल्याला हा उपाय शुक्रवारी करायचा आहे। दुसरा उपाय म्हणजे दर अमावस्येला आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या तिळाचं दान हे ब्राह्मणाला द्यायचं आहे। याने आपली आर्थिक भरभराट होते। कोणतीही गोष्ट दिल्याशिवाय मिळत नाही, हा सृष्टीचा नियम आहे। मग बघा ना, आपण जमिनीत जर बी पेरलं तर ते त्याचं मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला फळ देतं। त्याचप्रमाणे आपण कुणालाही एखादी वस्तू दिली तर ती आपल्याकडे माघारी येते, हा सृष्टीचा नियम आहे, दिल्याशिवाय मिळत नाही। त्याचप्रमाणे आपल्याला दान द्यायचं आहे, यथाशक्ती दान द्यायचं आहे। आपल्याला सूर्यास्ता अगोदर हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संकल्पयुक्त करायचा आहे। आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या तिळाचं दान हे आपल्याला ब्राह्मणाला द्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवावा। तिसरा उपाय म्हणजे दररोज 16 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकाचं पठण करायचं आहे। दररोज करायचं आपल्याला। असं म्हणतात की तुम्ही फक्त शुक्रवारीच करायचं आहे, असं नाही, इथं आपल्याला 16 वेळा करायचं आहे आणि जोपर्यंत तुमची आर्थिक परिस्थिती ठीक होत नाही तोपर्यंत करायचे। म्हणजे दररोज 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पठण करायचे। परंतु एक लक्षात घ्या, त्या अगोदर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, हे लक्षात ठेवा। महालक्ष्मीच्या अगोदर आपल्याला विष्णूंची सेवा करायची, मगच आपल्याला महालक्ष्मी अष्टक करायचे। आणि मग म्हणलं होतं ना मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीपर्यंत करायचे, तसं नाही, आपल्याला ह्याचं 1600 पाठ जेव्हा होतील ना
तेव्हा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे या 1600 पाठ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा झालेली नक्कीच आढळेल. त्यामुळे आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा करायची. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचं पठण करायचे. त्या अगोदर 1 वेळा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा आणि आपल्याला हे 1600 पाठ आपले कंप्लीट हे झाले पाहिजे. चौथा म्हणजे काय, इथं आपल्याला तोडगा करायचा आहे. गुरुपुष्य अमृत योगावर हळकुंड, सोन्याचा मणी, बेलाचे पान आणि कवडी या 4 वस्तू आपल्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्यात आणि बांधल्यानंतर त्या पुरचुंडीला आपल्याला धूप लावायचा आहे. म्हणजे धूपाने ओवाळायचं आहे आणि मग नंतर ही पुरचुंडी आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायची आणि दर शुक्रवारी ह्याला आपल्याला धूप दाखवायचं आहे. हे आपल्याला फक्त पुष्य नक्षत्रावरच करायचं आहे. पुष्य म्हणजे काय, तर जे वाढत जातं म्हणून हे पुष्य असतं. म्हणून पुष्य नक्षत्र योगावर आपल्याला हा उपाय करायचा आहे, हे लक्षात ठेवा. 5वा उपाय म्हणजे काय, प्रदोष व्रताचे आपल्याला आचरण करायचे. 2 प्रदोष असतात, एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. या व्रताचे आपल्याला आचरण करायचे. या दिवशी शंकराचा आपल्याला उपवास करायचा आहे. सायंकाळी प्रदोष काळात महादेवाचे पूजन करून आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर दारिद्र्य दहन स्रोताचं पठण करायचे, शिवस्रोताचं पठण करायचे. याने पण आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा नक्कीच होते. आता 6वा उपाय आपल्याला कुलदेवीची कृपा आपल्यावर असणे खूप महत्त्वाचं आहे. आपली कुलदेवी जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यांनी 3.5 शक्तिपीठापैकी एक कोणतीही कुलदेवी मानून तिची यथाशक्ती तुम्ही भक्ती करावी. ज्यांना माहीत आहे त्यांनी दरवर्षी आपल्या कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन कुलदेवीची ओटी भरावी, तिचं मान सन्मान करावा. आता तिची कृपा आपल्या घरावर व्हावी यासाठी काय करायचे, दर महिन्याला आपल्याला अष्टमी किंवा नवमी या तिथीला आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे. तुम्हाला 21 संकल्पयुक्त करू शकता किंवा 14 पाठ करायला सांगतात, ज्याने आपली नवचंटी ही पूर्ण होते. मग तुम्ही 14 पाठही करू शकता. इथं आपल्याला दर शुक्रवारी आपली कुलाची जी देवी आहे ना तिचा आपल्याला पाठ करायचा आहे. अष्टमी किंवा नवमी किंवा तुमच्या कुलदेवीचा जो काय कुठला वार असेल शुक्रवार त्या दिवशी आपल्याला हा पाठ करायचा आहे आणि दर महिन्यातून आपल्याला फक्त एकदाच पाठ करायचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. याने पण आपल्याला कुलदेवीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये भरभराट होते. नुसती लक्ष्मी घरात येणे म्हणजे काय, तर पैसा म्हणजे नुसती लक्ष्मी नाही. जेव्हा लक्ष्मीची कृपा होते ना तर लक्ष्मीबरोबर पैसा, सुख, शांती, समाधान, आरोग्य, भोग भोगण्याची शक्तीसुद्धा तिच्याबरोबर आली तरच आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त झाली असं म्हणता येईल. परंतु तुमच्यासमोर जर पंचपक्वानाचं ताट मांडलं परंतु त्या पंचपक्वान खाण्याची पचण्याची शक्तीच जर तुमच्यात नसेल तर त्या पंचपक्वानाच्या ताटाचा काय फायदा ना. तसंच आहे, ती जर सोनं नाणं किंवा पैसा जर तुमच्या घरात आला परंतु तो भोगण्याची शक्ती जर तुमच्याकडं नसेल तर त्या पैशाचा नाण्याचा काय उपयोग आहे ना. त्याच प्रकारे आपल्याला नुसती लक्ष्मी घरात नाही पाहिजे तर त्या लक्ष्मीबरोबर आपल्याला आरोग्य, भरभराट, शांती हे पण पाहिजे ना. त्यामुळे आपल्याला कुलदेवीची ही सेवा करायची असते. 7वा उपाय म्हणजे पितरांची सेवा. आपल्या मृतांच्या आत्म्यासाठी ही आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याला पितृपक्षात आपण श्राद्ध करतो तर आपल्याला या दिवशी त्यांच्यासाठी पिंडदानसुद्धा करा असं सांगितलं जातं. वर्षातून एकदा तरी तुम्ही पिंडदान हे नक्कीच करा, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण पितरांच्या शांतीसाठी पितर जर सुखी तर त्यांचे आप्तजन सुखी असं म्हणतात. कारण पितरांची सेवा खूप महत्त्वाची आहे. आपण देवी देवताची सेवा केली तरीही कितीही केली तरी त्याचं फळ मिळत नाही. ज्या अगोदर आपण पितरांची सेवा ही करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यावेळी आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो ना त्याच वेळेस आपल्याला आपल्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे अगोदर पितरांची सेवा नक्कीच करा. 8वं म्हणजे काय, सुवासिनी स्त्रियांचा कधीही अपमान करू नये. त्यांचा मान सन्मान करायला शिका. त्यांची दर शुक्रवारी ओटी नक्कीच भरा आणि त्यांच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल ठेवा. 9वा उपाय शुक्रवारी बेलाच्या झाडाखाली साजूक तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे.
16 वेळा तुम्ही याला प्रदक्षिणा घालायच्यात बेलाच्या झाडाला आणि श्री सुक्ताचं एक वेळ तिथं बसून तुम्ही पठण करा, कारण बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा निवास हा बेलाच्या झाडामध्ये असतो। हे श्री सुक्ताचं पठण केल्यानंतर तुम्हाला कळेलच। तुमच्या घराजवळ जर बेलाचं झाड नसेल तर पिंपळाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता। पिंपळाच्या झाडाला आपल्याला 16 वेळा प्रदक्षिणा घालायची। 16 वेळा प्रदक्षिणा घालताना त्यांना स्पर्श करायचा नाही, हे लक्षात ठेवा, आणि आपण 16 वेळा प्रदक्षिणा हे घालू शकता। 10वा उपाय म्हणजे आपल्या उत्पन्नाचा 5वा हिस्सा आपल्याला दानधर्मामध्ये घालवायचा आहे। म्हणजे आपल्या उत्पन्नाचा 5वा हिस्सा आपल्याला अनाथ आश्रम, गोरगरीब, गोशाळा इत्यादींना दान हे करायचं आहे। आपल्याला यथाशक्ती इथं दान द्यायचं आहे। 5वा भाग आपल्याला दानात घालवला तर नक्कीच तुमच्या पदरी खूप असं मिळेल, कारण एका हाताने आपल्याला दान केलं तरी दुसऱ्या हातानं ते माहीत झालं नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला दान हे द्यायचं असतं। नाहीतर मी दान दिलं, एवढं पैसे याला दिलं, एवढं मंदिरात टाकलं, असं तुम्ही त्याचा गाजावाजा करायचं नाही। दान देणे म्हणजे काय, आपल्याला सुद्धा माहीत नसलं पाहिजे की आपण किती दान दिलं, याला म्हणतात दान देणं। म्हणून आपल्या उत्पन्नाचा 5वा हिस्सा तुम्ही सत्पात्री नक्कीच लावा। 11वा उपाय म्हणजे लक्ष्मीचा कृपा कोठे होते किंवा लक्ष्मीचा वास कोठे असतो, लक्ष्मीची कृपा कशी होते हे तुम्हाला माहीत आहे का? जिथं गलिच्छपणा असतो, जाळी जळमट असतात, कचरा असतात, अशा ठिकाणी लक्ष्मीचा वास हा नसतो। त्यामुळे आपल्या घराची शुद्धता, पावित्रता नक्कीच राखा। नंतर सांगायचं झालं तर कोणत्याही स्त्रीचा तुम्ही अपमान करू नका। आई, बहीण, मुलं, बाळा, बायको यांचा अपमान तुम्ही कधीही करू नका, नाहीतर लक्ष्मीची कृपा आपल्यावर होत नाही। गुरुचरित्रात सांगितले आहे की कुलस्त्रीची इच्छा पूर्ण करा। कुलस्त्रीचं मुख कधीही पडलेलं नाही पाहिजे, त्यामुळं तुम्ही कुलस्त्रीची इच्छा ही पूर्ण करा। आपल्या घरातील महिलांना मानसन्मान हा नक्कीच द्या। सूर्य उगवण्या अगोदर आणि सूर्यास्तानंतर कधीही झोपू नका, आहार घेऊ नका, मैथून करू नका। या गोष्टी केल्या तरीही आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहत नाही। त्यामुळे तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीत जा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।